नेमकं असं काय, मी दिले असते ना पैसे. हो, आमच्या कामासाठी आलात तुम्ही. तुम्ही कसे पैसे द्यायचे? ईशा अजून आली नाही. हा, यायला पाहिजे ती खरं म्हणजे, नाही का? मी आज बघून येते. अहो आज पण नाही आली. अगं येईल येईल. काय फोन उचलत नाहीये का ते? नाही, फोन लागत नाही दिसत. काय ही मुलगी अशी वेंधळी अगदी. माहिती होतं आज इथे यायचंय, फोन कशाला बंद करून बसली. हा बोला. ईशाचा फोन आहे. ए सर, ईशा निमकर अजून इथं ऑफिसमध्येच आहे. अजून निघाली नाही ती? तेच सांगायला फोन केला होता. पण मग तिच्या रजेच्या अर्जाचं काय झालं? जयदीप सर इथं ऑफिसमध्ये आलेत. त्यांनी ईशाचा रजेचा अर्ज नामंजूर केलाय आणि इथं काम करायला बसवलंय. ठीक आहे. काय काय झालं? वाट बघूया थोडा वेळ. बाप्पा, मी काय करू आता? तिकडे आई बाबा विक्रांत सर माझी वाट बघत असणार. तूच आता काहीतरी उपाय सांग मला. देव फक्त आपल्याला प्रेरणा देतात ईशा. उपाय आपल्याला शोधायला लागतो. मला माहितीये सगळं. मागच्या वेळी जयदीप सरांनी तुला परत नोकरीवर घेतलं, त्यावेळी तू काय केलं होतंस? मी जयदीप सरांना गणपतीची आणि शंकराची गोष्ट सांगितली. गोष्ट? हो. काय झालं सर? ईशा, गेली 25 वर्ष मी इथे नोकरी करतो. जयदीप सरांना तर त्यांच्या जन्मापासून मी ओळखतो. एवढ्या वर्षात त्यांना शांत करून त्यांच्याकडून काम करून घेणारी तू एकमेव व्यक्ती आहेस. विक्रांत सरांना देखील हे कधीच शक्य झालं नाही. खरंच? म्हणजे माझ्या आधी असं कुणीच नव्हतं ज्याने जयदीप सरांची समजूत काढली? अशी व्यक्ती होती, पण काय? ते सगळं सोड. जयदीप सरांना समजावणारी तू एकमेव व्यक्ती आहेस, एवढं लक्षात ठेव. आणि त्या दिवशी केलं होतंस तेच कर. म्हणजे पुन्हा एखादी गोष्ट? होय, गोष्ट. ऑल द बेस्ट. किती वेळ? बाबा नाहीये. माहिती आहे मला. आपण आज जाऊया का दुकानात? इथं फार उकडतंय. आणि पण ईशाला कळेल का आपण आत गेलोय ते? हे कळेल, डोकावून बघेल ना, नाहीतर आपल्याला फोन करेल. विक्रांत सर, जाऊया का आतमध्ये? हो चला चला चला. किती उशीर होणार आहे ईशाला यायला कोणाच ठाऊक. मला काय वाटतं, ऑफिसमध्ये काहीतरी कामात अडकली असेल ती, नाही का? नेमकं ना आजच हिला ऑफिसला जायचं होतं. नाही तसं नाही, रजेचा अर्ज देण्यासाठी गेली होती ना ती. बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी एकदा परत फोन करून बघतो. हा जयदीप. अरे दादा, काय कुठेस तू? मी इथे आपल्या ऑफिस मध्ये आलोय. हो, कसा आहेस तू? मी मस्त दादा. अरे तू इथे ऑफिस मध्ये नसल्यामुळे कॅओस झालाय सगळा. बट डोंट वरी दादा, डोंट वरी. आता मी टेक ओव्हर केलंय आणि सगळ्यांना कामाला लावलंय, सगळ्यांना. गुड. पण मायरा आहे ना तिथे? हो दादा, ती आहे. दादा पण या ईशा सारख्या नवीन मुली फार आगाऊपणा करतात रे. मायराला पण कळत नव्हतं काय केलं पाहिजे ते. ईशा निमकर, मी कामावरून काढून टाकलं होतं ना जिला, मग तिने एक गोष्ट सांगून मला म्हणवलं. हा तेच. पण यावेळी दादा मी अजिबात माफ करणार नाहीये तिला. काय झालं जयदीप? अरे दादा, सुट्टी मिळावी म्हणून काही खोटं बोलतात या मुली. काहीतरी लग्न आहे वगैरे सांगत होती, पण मी नाही विश्वास ठेवला. नथिंग डुईंग, नथिंग डुईंग. काम पूर्ण केलंच पाहिजे. बरोबर ना दादा?
बरोबर आहे तसं. काय झालं? अजून किती उशीर होणार आहे? मला काय वाटतंय, आपण ना मंगळसूत्र बघायला लागूयात, सिलेक्ट करूयात. बिपिनराव आहेत ना, त्यांना जे आवडेल ते ईशाला पण आवडेल. हो की नाही बिपिनराव? बाबा चालेल ना? नाही पुष्पा, मी काय म्हणतो, एवढी घाई कशाला करायची आपण? अहो, अजून किती वेळ थांबायचं आम्ही? आम्ही काय रिकाम तिकडे आहोत का? नाही हो, असं नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण नाही, पण मला काय वाटतंय माहितीये का, आपण ना ईशाच्या आवडीचं मंगळसूत्र घेऊया. आजकालच्या मुलींची ना आवड वेगळी आहे दादा. म्हणजे 2 वाट्यांचं मंगळसूत्र, ठसठशीत मंगळसूत्र त्यांना नाही आवडत. आणि काय उगाच नंतर नको ना नाकं मुरडायला. हो ना. बघूयात का आपण बघायला लागूयात, येईल ती. हं? हो, सगळ्या डॉक्युमेंट्सवरच्या सह्या बदलायच्यात मला. आय नो आपण आत्ताच सगळ्या सह्या बदलल्या होत्या, पण आता परत बदलायच्या. जी काही प्रोसिजर असेल ती करा, कळलं? मे आय कम इन सर? कम इन. तू काय झाली कामं पूर्ण? नाही सर, पण मग का आली आहेस आतमध्ये? सर मला माहिती आहे की ऑफिसचे रूल्स मोडून असं जाणं बरोबर नाहीये, पण सर माहिती आहे ना? गो बॅक टू वर्क. सर मला ऑफिसचे रूल्स 100% मान्य आहेत. गुड. पण सर कधी कधी रूल्स पेक्षा जास्त गरज महत्वाची असते ना. तू आता मला शिकवणार आहेस सर तुम्ही हिरकणीची गोष्ट ऐकली आहे का? गोष्ट? आता काय इथे गोष्टीचा तास होणार आहे? सर रायगड किल्ल्यावर जायला त्याचा दरवाजा सोडून दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा असा नियम होता की सूर्योदयाला उघडणारे दरवाजे सूर्यास्ताला बंद होणार आणि दुसऱ्या दिवशी परत सूर्योदयालाच उघडणार. तू माझा उगाच का वेळ घेतेस? कारण मला माहिती आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडेल. तर हिरकणी दूध पोचतं करायला म्हणून गडावर गेली होती, पण परत येताना तिला खूप उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. तिने सगळ्यांना खूप विनंती केली, पण कुठल्याच गडकऱ्यांनी तिच्यासाठी दरवाजा नाही उघडला. पण हिरकणीचं तिच्या बाळासाठी घरी जाणं खूप गरजेचं होतं. शेवटी आपला जीव धोक्यात घालून उतरायला अतिशय कठीण अशा कड्यावरून ती खाली उतरली आणि आपल्या बाळाकडे पोचली. तू काय स्वतःला हिरकणी समजतेस? नाही सर, पण पुढची गोष्ट मला जास्त महत्वाची वाटते. अच्छा. दुसऱ्या दिवशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळली ना, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. गडकरी त्यांच्या जागी बरोबर होते, कारण ते फक्त शिवाजी महाराजांच्या आज्ञेचं पालन करत होते. पण हिरकणीची तिच्या बाळाजवळ जायची गरज मोठी ठरली आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांना पटलं. नियम मोडला म्हणून हिरकणीला शिक्षा करण्याच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचा गौरव केला आणि ज्या कड्यावरनं ती खाली उतरली तिथे तिच्या नावाचा बुरुज बांधला. म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांच्या नियमांपेक्षा तिचं घरी जाणं जास्त गरजेचं वाटलं. हो सर. ही गोष्ट मी कुठेतरी कधीतरी. हो सर, तुम्ही नक्कीच वाचली असणारी गोष्ट. आपण सगळ्यांनीच कधीतरी ही गोष्ट लहानपणी वाचली आहे. नाही, वाचली नाहीये, पण ऐकली आहे मी ही गोष्ट. हो का? आईने ऐकवली होती का? ते जाऊ दे. सर, आज माझे आई बाबा आणि माझे होणारे सासू सासरे रस्त्यात ताटकळत थांबलेत माझ्यासाठी. माझ्या आई बाबांना मी सोडून दुसरं कोणीच नाहीये लग्नाच्या तयारीत मदत करायला. सर फक्त म्हणून म्हणत होते मी की. बरोबर आहे, जातो. तर खरंच? मी नेहमी खरंच बोलतो. जा. काय
म्हंटल ना जा. सर फोन. हा हे घे फोन घे आणि आईला कळव तू येतेस म्हणून. हो सर. सर रजेचा अर्ज मान्य होईल ना? हो. सर थँक्यू सो मच. तुम्ही खूप जास्त. जा जा. हे थांब. तू लिफ्टनीच जा. हिरकणी नको बनूस. हो सर. मंगळसूत्र दाखवा. आता जर 5 मिनिटात तुमची ईशा आली नाही ना तर मात्र आम्ही निघून जाऊ. फार झाला आता. खरं तर काय मलाही कळत नाही तिला का उशीर होतोय. अहो केव्हापासून हेच ऐकतोय. टिल्लू कशाला इतके हायपर होत आहे. अहो काहीतरी अडचण आली असेल, आपण समजून गेलं पाहिजे ना. सॉरी सॉरी खरंच सॉरी. मला यायला खरंच उशीर झाला. ऑफिस मधून निघताच येईना मला. असू दे बाळा, पाणी हवंय का थोडं? चला लवकर आपा मंगळसूत्र निवडा. उभे राहून राहून दुकानातले पुतळे झालेत आमचे. किती उशीर. काय करू आई? मंगळसूत्र दाखवा. जरा लेटेस्ट डिझाईनचं दाखवा. कुठलं पसंत पडते बघ. आटप लवकर. किती सुंदर डिझाईन्स आहेत ना मंगळसूत्राची. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्याकडे. हो ना. किती छान डिझाईन्स आहेत. कुठली आवडतायत बघ ग, सांग. ईशा कुठला आवडलाय? नाही म्हणजे ही सगळी चांगलीच आहेत, पण मला ते जास्त आवडलं. मला पण. पण ते जरा जुन्या स्टाईलचं वाटतंय ना. जुनं? हा म्हणजे मला त्यातलं काही फारसं कळत नाही, पण मला असं वाटतं की जुन्याचं आणि नव्याचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे त्याच्यात. मलाही तसंच वाटतंय. बघू. किती सुंदर आहे. हो पण केवढंच आहे, केवढंच आहे हो हे. 3 लाख. 3 लाख? 3 लाखाचं मंगळसूत्र? अहो काय गंमत आहे का? ईशा बाळा दुसरं बघ ना एखादं. हे फारच महागाचं आहे ग. हो ना ग. महाग? अहो टिल्लूंसाठी कुठलं आलंय महाग? लग्न थाटामाटात करून द्यायचं कबूल केलंय त्यांनी. आता सुनेच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र सुद्धा भारीतलंच घालणार ते. काय हो टिल्लू? हो हो हो. काय 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 घ्यायचं ते घ्या. आलो मी. हॅलो रंजना ताई, हा, हा. आपण चेन बघूयात का जरा? हो बघूया. नवरा मुलगा कोण आहे? मी आहे. मग घालून बघा यांना मंगळसूत्र. कसं दिसतंय बघा आणि मग ठरवा. आत्ताच बघू. बाबांना विचारलंय का? नाही. जा विचारून या एकदा. हो. अडकलो.
चला ना मंगळसूत्र बघूयात. या. अगं बाई बघू, छान दिसतंय का? हो आई, पण मला थोडं लांब वाटतंय. अगं ते छोटं करून घेऊयात आपण, पण हे फायनल करूयात. हा हो हो अगदीच. नाही नाही नाही, मी सांगतो ना तुम्हाला. बाबा थांब रे. नाही नाही, तुम्ही मला फायनल कॉस्ट कळवा. ओके ओके ओके. काय कटकट आहे रे, बोल पटपट. बाबा मी मंगळसूत्र घालू? अरे चंप्या, मुली घालतात मंगळसूत्र, तू घालून काय करणार आहेस? नाही नाही नाही, म्हणजे मी ईशाला मंगळसूत्र घालू का असं म्हणजे. गप्पा बाईस, चला. आलेच. टिल्लू, मंगळसूत्र फायनल ना? फक्त 3 लाख रुपये फायनल. हो 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 हो. चला फायनल. चला आता चेनचं बघूयात. हो हो, चला चला लवकर आटपूया. मंगळसूत्र कुठे आहे? अगं इथेच तर काढलं होतंस ना तू? हो ना, इथेच ठेवलं होतं मग मी. इथेच असेल कुठेतरी. तुम्ही कुठेतरी ठेवलं का? घाबरू नको बाळा, असेल कुठेतरी. नाही नाही, ईशाने मंगळसूत्र काढलं तेव्हा आपण सगळेच जण इथे होतो. त्यांनी कदाचित घाई गडबडीत कुठेतरी ठेवलं असेल. जरा आपण सगळेच जण शोधूया. तुम्ही तिकडे बघा. आपण शोधू. कुठे असेल? टिल्लू आता काय करायचं? अहो, मंगळसूत्र हरवलं तर 3 लाख रुपये मला द्यावे लागतील. मंगळसूत्र पण नाहीच आणि पैसे पण गेले. ईशा, कमाल झाली तुझी. एकतर उशीर यायचं, सगळ्या मोठ्यांना ताटकळ ठेवायचं, महागड मंगळसूत्र निवडायचं, पण ते सुद्धा नीट ठेवता येत नाही. आय पण शिकवण दिली मुलीला. वा रंजय, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. अगं हिला काय पद्धतच नाहीये, शिस्त तर अजिबात नाही. अहो शिस्त नाही असं कसं म्हणता तुम्ही? अहो ती असती तर मंगळसूत्र नीट ठेवलं असतं तिनं. अगं लायकी नसताना तुझ्यासाठी महागड मंगळसूत्र घ्यायला तयार झालो मी, 3 लाखाचं. पण तुला कशाचीच काळजी नाहीये, त्याची नाही आणि लग्नाची पण नाही, दिसतंय मला. अहो काय काय बोलताय तुम्ही? तुमची होणारी सून आहे ती. हे बघा विक्रांत साहेब, तुमच्यासाठी म्हणून इतके दिवस आम्ही गप्प होतो, पण हिला कसलीच किंमत नाहीये, ना कुणाच्या पैशाची ना कुणाच्या वेळेची. नाही हो, नाही तसं नाही. तिच्या हातून अशी कशी चूक होईल? एवढ्या महागा मोलाची वस्तू कुठेतरी चुकून इकडे तिकडे ठेवली गेली असेल कोणाच्या तरी हातून. हं? बाबा खरंच हो, मी इथेच ठेवलं होतं ते मंगळसूत्र. हो ग बाळा. बघा जरा इकडे कुठेतरी असेल बघा. अरे गाढबा, झोपतोच काय दुकानात? सापडलं मंगळसूत्र. इथेच तर होत. तुम्ही उगाच बोलला दिशाला. जाऊ द्या, घेताय ना हे मंगळसूत्र? काय हो? हो, काय करायचं ते करा. मी मंगळसूत्राचे पैसे देतो आणि निघतो. चल रंजे. बाबा मी पण येऊ? अरे मग काय इथं दुकानात राहतोस का? चल. अहो निमकर, आपण चेनचे पैसे देऊयात आणि निघूयात. हो ते मंगळसूत्राची काहीतरी लांबी करायची होती ना तुम्हाला? हो हो, मला जरा लांब वाटतंय ते. देते लेकर, काळजी करू नका. ठीक आहे, चला निघूया.